प्रशिक्षण दिल्यानंतर हे बघा बनवत आहे. ऍक्च्युली लोक विश्वासच करत नाही. हे बनवत आहे राईट. आणि हे बनवून हे सेल करून अप्रॉक्स 20 अशा फॅमिलीज आहेत जे अर्न करतात. तुमचा कार्यक्रम आहे, प्रत्येकाला बक्षीस आहे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यातली सगळ्यात मोठी अशी जत्रा, ती म्हणजे पवनाथडी जत्रेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जत्रेला यावर्षी एंट्री एकदम फ्री आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पार्किंगसाठी किंवा जत्रेमध्ये फिरण्यासाठी इथे तिकीट काढावं लागणार नाहीये. 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी अगदी भली मोठी अशी पार्किंगची व्यवस्था आहे. एका साईडला 2 व्हीलर तर एका साईडला 4 व्हीलर अशी पार्किंग आहे. आणि आतमध्ये एंटर करताच आपल्याला भरपूर असे स्टॉल्स पाहायला मिळतात. तुम्ही काही परचेस करतात ते पूर्ण 100% पैसे त्यांना जाते. ब्लाइंड लेडीजचं घरच यांनी चालतं. अशा टोटल 20 लेडीज साठी आम्ही काम करतो. त्यांना प्रशिक्षण दिलं आहे. आणि प्रशिक्षण दिल्यानंतर हे बघा बनवत आहे. ऍक्च्युली लोक विश्वासच करत नाही. हे बनवत आहे राईट. आणि हे बनवून हे सेल करून अप्रॉक्स 20 अशा फॅमिलीज आहेत जे अर्न करतात. ते पैसे मागत नाही, ते फक्त म्हणतात की विकत घ्या, आम्हाला काम द्या. अगदी 100 रुपयाला अशा ह्या वस्तू आहेत. तुम्ही कोणालाही या वस्तू गिफ्ट करू शकता. त्यांनी खरंच खूप छान बनवलेल्या आहेत. जत्रेमध्ये ना असे भरपूर स्टॉल्स आहेत जिथे आता तुम्हाला खूप छान छान अशा वस्तू पाहायला मिळणार आहेत. दरवर्षी ही पवनाथडी जत्रा भरवली जाते आणि ह्या जत्रेचं उद्दिष्ट असतं की महिलांना काहीतरी हातभार लागावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि शक्यतो महिला सक्षमीकरणासाठी ही जत्रा राबवण्यात येते असं तुम्ही म्हणू शकता. विविध बचत गटाच्या गृहउद्योग करणाऱ्या महिलांनी इथे सहभाग घेतलेला असतो. यामध्ये तुम्हाला ना प्रामुख्याने हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, गृहउद्योग उत्पादने आणि पारंपरिक वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री हे पाहायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम इथे राबवले जातात. महिलांमध्ये ना विपणन आणि विक्री कौशल्याचा विकास करणं, तसंच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा आणि शहरी संस्कृतीचे जतन करणं हा या जत्रेचा मुख्य उद्देश असतो. यावर्षी ही जत्रा ना पुण्यामधल्या सांगवी इथल्या PWD ग्राउंडवरती भरवण्यात आलेली आहे. याचं ना पूर्ण लोकेशन मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. इथे यायचं असेल तर दुपारी 11 वाजल्यापासून रात्री 10:30 पर्यंत तुम्ही येऊ शकता. जत्रेचं टायमिंग असं आहे. पण जर तुम्हाला इथे मस्त असं छान शॉपिंग करायचे असेल, भरपूर असं खायचं प्यायचं असेल ना, तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही या. संध्याकाळच्या वेळी इथे क्राऊड थोडासा जास्त असतो, मग जत्रेला मजा येते. आणि जे काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतात, मनोरंजक कार्यक्रम जे काही असतात ना, ते संध्याकाळी 5 नंतर सुरू होतात. त्याच्यामुळे संध्याकाळी ह्या जत्रेला येण्यात खरी मजा आहे. आता शॉपिंगचं म्हणायचं झालं ना, तर इथे तुम्ही अगदी 20 रुपयापासून वस्तू खरेदी करू शकता. इथे जत्रेमध्ये यावर्षी अजिबात तिकीट नाही ठेवले, त्यांनी एंट्री फी नाही ठेवले. त्यामुळे जत्रेमधले सगळे स्टॉल्स ना, जिथे तुम्हाला खूप कमी रेटमध्ये बरंच काय काय वस्तू खरेदी करायला मिळतील. खूप सुंदर सुंदर अशा वस्तू ह्या जत्रेमध्ये आहेत. इथे येणाऱ्या लोकांच्या मनोरंजनासाठी त्यांनी छान छान असे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेत. इथे त्यांनी ना काही कार्टून कॅरेक्टर सुद्धा बोलवले आहेत मुलांसाठी. मोटू पतलू, जोकर, तात्या विंचू हे कॅरेक्टर इथेच असतात संध्याकाळच्या वेळी.
कणकण तापाची परत म्हणा हा. मला येता कणकण तापाची येता कणकण तापाची करा तपासणी बापाची तुझ्या बापाला काय याच्या झालंय का करा तपासणी काय बापाची बोलणं लिहिलंय मग तो? नीट बोंबल करा तपासणी रक्ताची चला पुढे हा, चला चला. चला पटापट जत्रेमध्ये ना भरपूर स्टॉल्स आहेत, त्यामुळे त्या स्टॉल्समध्ये फिरून जर तुम्ही दमलात ना तर इथे रोहिणी टी स्टॉलवरती या. यांच्याकडे ना फ्री चहा मिळतोय. तुम्ही जर जत्रेमध्ये चालून चालून दमला असाल ना तर मस्त असं ह्यांच्याकडनं चहा घ्यायचा आणि मग पुढे पुन्हा नव्याने स्टॉल बघायला सुरुवात करायची. यावर्षी ना स्टॉलवरच्या किमती खूप जास्त कमी आहेत. तुम्हाला जर ज्वेलरी घ्यायची झाली तर अगदी ना 30 रुपयापासून ह्या ज्वेलरीची सुरुवात आहे. इयरिंग्स वगैरे तुम्हाला 30 रुपयापासून मिळतील. क्लोथ्समध्ये म्हणायचं झालं, तुम्हाला कपडे घ्यायचे झाले तर कुर्तीची स्टार्टिंग प्राइस ना 100 रुपयापासून आहे अगदी. हे जे इयरिंग्स वगैरे तुम्ही पाहताय ना हे अगदी 20 रुपयाला 30 रुपयाला इथे आहेत. 10-10 रुपयावाले इयरिंग्स, हेअर कोम्स वगैरे सुद्धा इथे मिळत आहेत. हाताने विणलेली तोरणं, पायपुसण्या, गालीचे हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे. हे जे नेकपीस वगैरे आहेत ना हे सगळं तुम्हाला 100 रुपयाच्या रेंजमध्ये वगैरे मिळून जाईल. घराच्या सजावटीसाठी किंवा देवारात ठेवण्यासाठी काही मूर्त्या किंवा काही सुंदर सुंदर वस्तू हव्या असतील कलाकुसरीच्या तर त्या तुम्हाला इथे मिळतील. आज या ठिकाणी आता लगेचच महिलांना विनंती, महिलांना तुमचा कार्यक्रम आहे, प्रत्येकाला बक्षीस आहे. इथे ठिकठिकाणी ना अशा पद्धतीची सजावट केलेली आहे. इथे तुम्ही छान छान असे फोटो काढू शकता. मुलांचं इथे खूप छान मनोरंजन होऊ शकतं. आता ह्या जत्रेला तुम्हाला यायचं असेल ना तर चालण्याची तयारी ठेवून या, कारण प्रत्येक स्टॉल बघायचं म्हटलं तर 3-4 तास तर तुमचे इथे आरामात जाणार आहेत. बहुत सारी चीज़ें उन्होंने भी देखा भी और मोटिवेशन लिया भी इसी मोमेंट में लिया। अगदी विविध प्रकारचे स्टॉल्स इथे आहेत आणि प्रत्येक स्टॉलवरती काही ना काहीतरी तुम्हाला मिळणारच आहे आणि सगळं तुम्हाला स्वस्तात मिळणार आहे. असं ना दोन्ही साईडला स्टॉल आहेत. ह्या साईडला सुद्धा स्टॉल्स आहेत आणि ह्या साईडला सुद्धा स्टॉल्स आहेत. जत्रेमध्ये तुम्ही एंटर केलात ना मस्त छान असे फोटो काढू शकता एंटर करताना. त्यानंतर एका साईडला पूर्ण फूड स्टॉल आहेत आणि एका साईडला सगळे शॉपिंगसाठीचे स्टॉल्स आहेत. मध्ये जो स्पेस आहे तिथे त्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रम राबवलेले आहेत. म्हणजे खूप स्टॉल फिरून तुम्हाला कंटाळा आला किंवा तुम्ही थकलात ना तर मध्ये मध्ये थांबून तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता किंवा मनोरंजक कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता. इथे छान असा प्लांटचा सुद्धा एक स्टॉल आहे. त्याचबरोबर ना इथे मातीच्या भांड्यांचा हा एक स्टॉल आहे. तुम्हाला जर मसाले, लोणची, घरगुती पापड वगैरे इव्हन सुकट बोंबील जरी घ्यायचा असेल ना तरी तुम्हाला हे पवना जत्रेमध्ये मिळेल. जत्रेमध्ये जर तुम्हाला गर्दी नको हवी असेल ना तर तुम्ही दुपारच्या वेळेमध्ये या. संध्याकाळच्या वेळी आलात ना की इथे थोडे गर्दीचं प्रमाण वाढत जातं, कारण संध्याकाळच्या वेळी ना इथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आणि मनोरंजक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं. स्टॉल्स फिरून झाले की इथं समोर आलो ना आपण की इथे काही खेळणे आहेत. म्हणजे एकंदरीत खेळण्यांची एक वेगळीच जत्रा ह्यांनी भरवलेली आहे, कारण इथे भरपूर आहे लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी खेळण्यासाठी.
आकाश पाळणे वगैरे आहे. त्याचबरोबर ना इथे बरेच सारे गेम्स आहेत जे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर ना खाद्यपदार्थांची इथे मस्त चंगळ आहे. आतमध्ये तर वेगळे स्टॉल्स आहेत, पण बाहेर पण इथे हे ना मंचुरियन वगैरेचे स्टॉल्स आहेत. पोटॅटो स्प्रिंकल वगैरे सध्या खूप जास्त मुलं खातात, त्याचे सुद्धा स्टॉल्स आहेत. इथे हा जो पूर्ण एक मोठा सेक्शन बघताय ना, हा फक्त खेळण्यासाठी आहे. लहान मुलांसाठी ना मिक्की माऊस, पाण्यातली बोट राईड, परत ते गेम कॅच गेम असतात ना ते पण आहेत इथे. रोलर कोस्टर वगैरे आहेत छोटे छोटे वाले. सगळे स्टॉल फिरून झाल्यावर मस्त असं गेम खेळून झाल्यावर ते आपण वळतो खाण्याकडे. आणि इथे ना खायचे अगदी चंगळ आहे असं तुम्ही म्हणू शकता. इथे काय नाहीये असं नाहीये, अगदी स्नॅक्स पासून ते जेवणापर्यंत सगळं काही तुम्हाला या पवनाथडीच्या जत्रेत मिळणार आहे. व्हेज पासून नॉनव्हेज पर्यंत जो आयटम तुम्ही तोंडातून काढाल ना तो तुम्हाला इथे मिळेल. आणि खाद्यपदार्थांच्या किमती सुद्धा यावेळी बऱ्याच कमी आहेत. स्नॅक्सचे आयटम ना तुम्हाला 30, 40, 50 रुपयामध्ये अगदी इझिली मिळून जातील. आणि जर तुम्हाला थाळ्या खायच्या असतील ना तर थाळ्या तुम्हाला 200, 300 ते 400 या रेंजमध्ये मिळतील. व्हेजचं सेक्शन अगदी वेगळं आहे, नॉनव्हेजचं सेक्शन वेगळं आहे, त्याचबरोबर स्नॅक्सचं सेक्शन वेगळं केलेलं आहे. आणि जे आपलं मेन कोर्स आहे ना त्याचं सेक्शन वेगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे अजिबात काही प्रॉब्लेम होणार नाही जरी तुम्ही व्हेजिटेरियन असाल तरी. यावेळी यांनी ना सिटिंग स्पेस खूप जास्त मोठा ठेवला आहे, त्याच्यामुळे अगदी बसून तुम्ही आरामात इथे खाऊ शकता. तुमच्या कुटुंबासोबत, तुमच्या घरातल्या लहान मुलांसोबत आणि तुमच्या घरातल्या वृद्ध व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच ह्या पवनाथडी जत्रेला येऊ शकता. एंट्री पूर्णपणे फ्री आहे. पार्किंगसाठीही कोणतंही तिकीट इथे आकारलं जात नाहीये. पवनाथडी जत्रेची जी काही रूपरेषा आहे ती तुम्हाला इथे या बोर्डवरती पाहायला मिळेल. हवा असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्ही पवनाथडी जत्रेला जाऊन आलात का मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.